संगमेश्वर मधील छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे रखडलेलं आहे। 40 वर्षांपासून स्मारकाचं काम रखडलेलं आहे। 80 लाख खर्च करूनही शंभूराजांचं स्मारक हे अपूर्णच आहे। राज्यकर्त्यांकडून छत्रपतींच्या स्मारकाची अवहेलना होतीये। शंभूराजांच्या स्मारकाच्या उपेक्षेला जबाबदार कोण असा आता सवाल उपस्थित केला जातोय। शंभूराजांचं कसबा गावातील स्मारक कधी होणार याची आता सर्वांनाच आतुरता लागलेली आहे। स्मारक उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। शंभूराजांच्या स्मारकासाठी जी24 तासनं मोहीम हाती घेतलेली आहे। त्यामुळे हे स्मारक कधी उभारलं जातं याकडे लक्ष लागलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरच्या ज्या कसबा गावात अटक झाली त्या गावात उभारण्यात आलेल्या स्मारकाचं काम गेल्या 40 वर्षांपासून रखडलंय। 1986 साली भूमिपूजन झालेल्या स्मारकाचं काम हे वर्षानुवर्षे रखडलेलं आहे। उद्घाटनावेळी राजकीय नेत्यांनी भव्य दिव्य स्मारक उभारण्याचं स्वप्न दाखवलं, पण ते स्मारक पूर्ण कधी झालंच नाहीये। जवळपास 40 वर्षांनंतर स्मारकाची वास्तू अगदी जीर्ण झाली आहे आणि या स्मारकावर जवळपास 80 लाख रुपये खर्च झालेत, पण त्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। रखडलेलं स्मारक पाहून शिवप्रेमींनी वेदना व्यक्त केल्या। ज्या वेळेला संभाजी स्मारकाचं ओपनिंग झालं त्यावेळेला ज्या रती महारथी म्हणजे शरद पवार, छत्रपती संभाजीराजे असे खूप नावाजलेले नेते आले। त्यांनी सांगितल्याने आम्ही 2 वर्षात हे सगळं स्मारक हा असं उभं करून देतो की इथे महाराष्ट्रात नाही भारतात नाही असं आम्ही उभं करून देतो। आज त्याला 28 वर्ष झाली तरी ते स्मारक आहे तसं आहे। तर संभाजी महाराजांबद्दल असलेली ही आस्था तर लोकांनी लवकरात लवकर बदलून, सरकारने बदलून ते लवकरात लवकर एक छान सुसज्ज असं स्मारक व्हावं। सरकारने त्या वेळेला आमच्याबरोबर तडजोड करून इथून 3 किलोमीटरवर स्मारक उभं करायचं म्हणून तिथं जागा वगैरे आम्हाला द्यायला सांगितली। आम्ही ती सरकारला घेऊन दिली, पण 65 लाख रुपये खर्च होऊन सुद्धा आज जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली। त्या जागेत आहे तसा ती इमारत पडलेली आहे। त्या इमारतीत सुद्धा खूप भ्रष्टाचार झाला, ते सुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं, पण शासन सगळं हे फक्त कसा झोपेचं सोंग घेतल्यासारखं गप्प आहे। जेवढ्या यातना संभाजी महाराजांना ह्या मुघलांनी दिला नसत तेवढ्या यातना आपण हे स्मारक उभं करायला म्हणून जे झोपडं बांधून ठेवलेलं आहे तिथं तेवढ्या यातना आपण हे सरकार त्यांना देत आहे। संगमेश्वरमधील संभाजीराजेंच्या स्मारकाबाबतची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संगमेश्वरच्या जाखमाता मंदिराजवळ स्मारकाची जागा निश्चित करण्यात आली आहे। 11 मार्च 1986 साली स्मारकाचं भूमिपूजन पार पडलं। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे। सुरुवातीला स्मारकाचं काम जोरात करण्यात आलं, मात्र नंतर या कामाची गती मंदावली। स्मारक पूर्ण करण्यासाठी स्थानिकांनी अनेक वेळा आंदोलन केलं। निकृष्ट अर्धवट स्मारक बांधकाम विभागानं स्मारक समितीकडे सोपवलं। ठोस कार्यक्रम नसल्यानं स्मारक समिती ही कार्यरत नाहीये। तर स्मारकाच्या बांधकामावर जंगली वेलींचं साम्राज्य पाहायला मिळतंय। स्मारकाचे दरवाजे मोडलेत, तसंच खिडक्यांच्या काचाही फुटल्यात। पायऱ्या तुटल्या असून स्ट्रीट लाईट देखील फोडण्यात आलेल्या आहेत।